नमस्कार. अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी. तर पाहू शकता मस्त अशी ही खिचडी तयार झाली आहे. तर चला तर मग बनवूयात आता. तर यासाठी मी घेतला आहे 300 ग्रॅम साबुदाणा, 150 ग्रॅम शेंगदाणे, 6 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे. साबुदाणा मी आधीच भिजवून घेतला आहे. तर आता मी कढई गरम करायला ठेवणार आहे आणि यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे हे मध्यम आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायचेत, कारण करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मध्यम आचेवरच आपण हे भाजून घेणार. तर पहा आता शेंगदाणे आपले भाजलेत. तर आता मी यांना काढून थंड करून मिक्सरला बारीक वाटून घेणार. आता मी बटाट्याचे साल काढून याचे बारीक काप करून घेणार आहे. तर पाहू शकता या आकाराचे मी बारीक काप केलेत त्याचे. तर जास्त बारीकही नाहीत आणि मोठेही नाहीत. मिरच्या या मी उभ्या चिरून घेणार आहे. तर पाहू शकता मी या प्रकारामध्ये चिरून घेतल्यात. तर सगळ्याच मिरच्या मी आता या उभ्या चिरून घेणार आहे. आता कढईमध्ये तेल गरम करायला घेतलं आहे. शेंगदाण्याचं तेल मी इथे वापरलं आहे. आता या तेलामध्ये बटाटे आपल्याला तळून घ्यायचे. बटाटे आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायचे, कारण शिजल्या जातात ते. तर आता बटाटे आपले तळून झालेत, तर आता ते काढून घेणार. आता यामध्ये मी चिरलेल्या मिरच्या घालून घेणार. मिरच्याही तेलात चांगल्या तळायच्यात. साधारणतः 2 ते 3 मिनटं लागतात या मिरच्या तळण्यासाठी. आता जो शेंगदाण्याचा कूट केला आहे तो मी या मिरच्यांमध्ये घालून घेणार. जे तळलेले बटाटे तेही आपण आता यात घालून घेणार. आणि आता हे सगळं एकत्र आपल्याला 1 मिनिट चांगलं हलवून घ्यायचं. मी नारळाचे बारीक काप करून घातलेत यामध्ये. थोडंसं नारळ घेतलं आहे, ओलं नारळ. तर तुम्ही स्किपही करू शकता. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. 1 मिनिट याला चांगलं हलवून घ्यायचं. आता जो भिजलेला साबुदाणा आहे तो आपण यामध्ये घालून घेणार. दोन चमचे मी मीठ घातलं आहे यात. चवीनुसार घालू शकता, कमी जास्त. आता हे सगळं आपण एकत्र करून घेणार. एकत्र होईपर्यंत याला हलवून घ्यायचं. तर पाहू शकता हे सगळं आता एकत्र झालं आहे. आता 2 मिनटासाठी यावरती झाकण ठेवून घ्यायचं. आता 2 मिनटानंतर आपण पाहूयात. तर साबुदाणा आपला शिजलाय मस्तपैकी. तर पाहू शकता कसा मस्त सुटसुटीत आपला साबुदाणा पण शिजून झाला आहे आणि आपली खिचडीही तयार झाली आहे. तर नक्कीच करून पहा. आवडल्यास लाईक करा,